We are moving towards end of the session, last presentation. अब तक के डिफरेंट प्रेजेंटेशन से हम सभी को ये रियलाइज़ हो चुका है रोटा इम्प्रूवमेंट इनिशिएटिव्स कितना मेजर रोल प्ले करते हैं। जैसे एक बच्चे का रिजल्ट्स जो बैलेंस शीट जो रिजल्ट्स लास्ट में रिपोर्ट कार्ड मिलता है तो हम एनालाइज करते हैं उसका साल भर का परफॉर्मेंस। आई थिंक वैसे ही हर एक कंपनी के लिए उनके फाइनेंशियल स्टेटमेंट्स आर देयर रिजल्ट्स एंड वो फाइनेंशियल स्टेटमेंट को एनालाइज करना इज़ थ्रू द रेशियोज़। सो वी आर गोइंग टू सी नाउ कि how moving ahead we can see how ROTA can be improved by tracking and improving the management ratios. For the same मैं स्टेज पे बुलाना चाहूँगी टीम शिरके इलेक्ट्रो प्राइवेट लिमिटेड को। We can welcome them with a big round of applause. बोल ग, जेवण झालं आताच, छान झाली होती भाजी, काही नाही बाकी चाललंय। मनात आलं तर इच्छा असेल तर काम, नाही तर टाइमपास, एक लंच दो पंच। हॅलो, ऐका ना, आज घरी येता का लवकर? मला बाहेर जायचं होतं मॉलमध्ये। अरे काम करा रे, टाइमपास करू नका। अरे या लोकांना प्लांट डेटचं काही रिस्पेक्ट आहे की नाही? कसंही प्रोडक्शन पूर्ण करणार देवाला ठाऊ। नमस्कार, आम्ही शिर्के इलेक्ट्रोची टीम तुमच्यासमोर सादर करणार आहोत इम्प्रूव्हमेंट इन रोटा बाय वर्किंग ऑन अ मॅनेजमेंट रेशो। शिर्के इलेक्ट्रो ही स्विच गिअर मॅन्युफॅक्चरिंगमधली अग्रगण्य कंपनी म्हणून ओळखली जाते। आम्ही ऑल ओव्हर इंडियामधल्या सगळ्या मल्टीनॅशनल कंपनीजमध्ये स्विचेस प्रोव्हाइड करतो। आमचा एक्सपोर्ट हा मिडल ईस्ट आणि जर्मनीलाही होतो। आता तुम्ही बघितलं असेल, अशा पद्धतीने जर काम चालू राहिलं तर रिझल्ट्स कसे येणार? पण आमच्या कंपनीमध्ये रिझल्ट्स आलेत आणि तेही एका फोनने। हॅलो तुषार, हां मी बोलतोय। अरे तुम्हा लोकांचं काय चाललंय तिकडे? काय सर, काय झालं? मी आत्ता आपले फायनान्स स्टेटमेंट बघत होतो, त्यात रोटाकडे तुमचं लक्ष दिसत नाहीये आणि त्यामुळे रिटर्न ऑन इक्विटी म्हणजे ROE इतकी पडली आहे की मला हा धंदा चालवावा की नाही चालवावा हेच कळत नाहीये। ही सगळी इन्व्हेस्टमेंट मी जर एकत्र केली आणि म्युच्युअल फंडमध्ये टाकली ना तरी सुद्धा मला या धंद्यापेक्षा जास्त रिटर्न्स देतील। ही आपली सगळी खराब झालेली परिस्थिती आपल्या रोटावर अवलंबून आहे, रिटर्न ऑन टोटल ॲसेट। कळतंय का तुला काही? सर रोटा म्हणजे माझं काही चुकलं का? अरे देवा, तुला आता सुरुवातीपासून सगळं शिकवायला लागेल। जाऊ दे, हा धंदा नको आणि काही नको, ही कंपनी बंद केलेली बरी। सर 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 असं करू नका, आपण नेहमी 90 दिवसांमध्ये बोलतो ना, मला 90 दिवस द्या, मी बदल घडवून आणतो तुम्हाला जे पाहिजे ते। माझ्याकडे तरी आता काय पर्याय आहे? 90 डेज घे, पण काहीतरी घडव बाबा। बरं हे बघ, तुझा उत्साह बघता मी आपल्या फायनान्स डिपार्टमेंटमधली रुपल आहे ना, तिला तुझ्याकडे पाठवतो। ती तुला रोटाबद्दल समजून सांगेल, पण एक्झिक्युशन तुम्हा सगळ्यांनाच करावं लागणार आहे। अरे इकडे या लवकर, सर्व इकडे या। काय झालं तुषार सर, काय झालं? खूप मोठा गोंधळ झाला आहे, आपल्यावर आभाळ कोसळलं आहे आपल्यावर। आपण काही करत नाही म्हणून आपले सर आपल्यावर जाम चिडले आणि काय म्हणतात ते रोटा रिटर्न ऑन टोटल असेट तो पडलाय म्हणे आणि त्यामुळे रिटर्न ऑन इक्विटी ROE ती सरांना सफिशियंट मिळत नाहीये। रूही, कितना रोई कम पड़ रही है सर को? हमारा तो रोई का खेत है, हम लाएंगे रोई। अरे कधीतरी मला सिरियस घ्या रे, सर ही कंपनी बंद करायला निघालेत। काय बंद? अहो तुषार सर, ही कंपनी बंद करून कसे चालेल? आमचं वय आज 50शीला आलेलं, आम्हाला बाहेर कुठे नोकरी मिळणार? अरे देवा, माझ्या तर घराची EMI बाकी आहे अजून। हा, कंपनी बंद झाली तर कसे काय चालेल म्हणे आता? अरे बाबांनो, मलाही समजते रे तुमची परिस्थिती, पण मी सरांसोबत बोललो आहे की आम्हाला काही दिवस द्या, आम्ही बदल घडवून आणतो, पण त्यासाठी मला तुम्हा सर्वांची साथ लागेल। आपण काहीतरी वेगळंच घडवून आणूया। ठीक आहे। हो हो, आम्ही तुमच्या सोबतच आहोत। हो
पण त्याआधी हा रोटा काय भानगड आहे ते समजलं पाहिजे. नमस्कार रुपल मॅडम, मी तुमची अगदी आतुरतेने वाट बघत होतो. मला रोटा इम्प्रूव्ह करायचा मंत्र द्या. नमस्कार तुषार, मला सरांनी सांगितलं आणि फायनान्शियल सिच्युएशन काय आहे हेही मला कळालं आहे. हे बघ, मी तुझं गायडन्स करू शकेल, पण एक्झिक्युशन मात्र टीमवर्कमध्येच पॉसिबल आहे. हे बघ, कुठलाही ओनर किंवा मालक धंदा कशासाठी टाकतो? त्याला फायदा मिळवण्यासाठी. या फायद्याला रिटर्न ऑन इक्विटी असं म्हणतात. रिटर्न ऑन इक्विटी म्हणजे त्यांनी जितके पैसे इन्व्हेस्ट केले त्याच्यामधून त्यांना किती फायदा मिळतो हे ते बघत असतात. रिटर्न ऑन इक्विटी इज बेस्ड ऑन रिटर्न ऑन टोटल असेट्स. रिटर्न ऑन टोटल असेट्स जसे जसे वाढतात तशी मालकाची ROE ही वाढते. हे बघ, दिसतंय का तुला? आणि हो, तुम्ही सगळ्यांनीही बघा, सगळ्यांना समजावून सांगते. हा डायग्राम बघ. रोटा इम्प्रूव्ह करण्यासाठी आपल्याला कुठल्या कुठल्या गोष्टींवर फोकस केलं पाहिजे आणि त्याच्यामध्ये इम्प्रूव्हमेंट झाली तर रोटा इम्प्रूव्ह होतो. हा बघ, वरती काय आहे? MSR. MSR म्हणजे मटेरियल टू सेल्स रेशो. यामध्ये सेल्स प्राईस वाढली आणि त्याचबरोबर मटेरियल कॉस्ट खाली आली म्हणजे हा रेशो इम्प्रूव्ह होतो. त्याकरता तुला परचेस आणि सेल्स डिपार्टमेंटशी बोलावं लागेल. हा दुसरा रेशो बघ. हा आहे व्हॅल्यू ॲडेड पर एम्प्लॉई किंवा व्हॅल्यू ॲडेड पर एम्प्लॉई कॉस्ट. यामध्ये प्रोडक्शन वाढला तर हा रेशो सुधारतो. त्याकरता तुला प्रोडक्शन आणि HR डिपार्टमेंट यांना एकत्र घेऊन बोलावं लागेल. आणि हो, आपली ॲडमिन कॉस्टही खाली आली पाहिजे. ॲडमिन कॉस्ट खाली आली तर हा रेशो सुधारतो. फर्दर टू ॲड मोर, देर आर मोर रेशोज. हे बघ, या बाजूला काही रेशोज आहेत. हा आहे रिटर्न ऑन फिक्स्ड असेट्स. म्हणजे आपण प्रोडक्टिव्हिटी काढायला मशीन्स वापरतो की नाही, त्या मशीन्स जास्तीत जास्त वापरून आणि त्यामधून जास्तीत जास्त आउटपुट कसा काढायचा याच्यावर तुला लक्ष द्यावं लागेल. त्याकरता तुला परत प्रोडक्शन डिपार्टमेंटशी बोलावं लागणार आहे. हा दुसरा रेशो इन्व्हेंटरी टर्नओव्हर रेशो. म्हणजे इन्व्हेंटरी जितकी कमी आणि जितक्याने त्याचा रोटेशन वाढतो तितक्यानेच रोटा सुधारतो. म्हणजेच थोडक्यात जस्ट इन टाईम आणि लीन मॅनेजमेंट टेक्निक्स इकडे कामी येतात. त्याकरता तुला परचेस आणि स्टोर्स डिपार्टमेंटशी नीट बोलावं लागेल आणि याच्यामध्ये इम्प्रूव्हमेंट आणावीच लागते. अजून एक इम्पॉर्टंट रेशो आहे आणि तो म्हणजे रिसिवेबल डेजचा. म्हणजे आपण कस्टमरकडून जितके लवकर रिकव्हरी करतो तितकाच हा रेशो सुधारतो. त्याकरता तुला सेल्स आणि अकाउंट्स यांच्याबरोबर बोलावं लागेल. मॅडम, मला रोट्याबद्दल अजून सविस्तर माहिती सांगता का? I will have to take a 4-hour session. आणि अशा रीतीने रुपलने तुषारचं 4 तासाचं सेशन घेतलं. तुम्हाला माहिती आहे का, आपण भारतीय रॉकेटसाठी ओळखले जातो. ते जसे रॉकेटला खालून आग लागल्याशिवाय ते वरती जात नाही, आपणही तसेच वागतो का? अरे इकडे या सर्व, परत इकडे या. हो सर. बोला तुषार सर. बोला तुषार सर. रुपल मॅडमने माझे अगदी छान सेशन घेतले आहे. माझा तर जाम कॉन्फिडन्स वाढलाय. आता आपली प्रगती आपल्याच हातात आहे. TM, तू सेल्स बघतो ना, तुला 2 महत्त्वाच्या गोष्टी करायच्या आहेत. एक म्हणजे ज्या कस्टमर्सना आपण कमी मार्जिनने स्विच विकतोय त्यांचं रेट रिव्हिजन कर. आणि दुसरं म्हणजे जे कस्टमर्स आपल्याला डिले पेमेंट करतात त्यांच्याकडनं लवकरात लवकर पैसे कसे आणता येतील ते बघ. त्यासाठी तुला अकाउंट्सची मदत घ्यायची असेल तर ती पण घे. हवं तर मी त्याच्याशी बोलतो. ठीक आहे सर. प्रणव, तू प्रोडक्शन बघतो ना, तुला काहीही करून प्रोडक्टिव्हिटी वाढवली पाहिजे, म्हणजेच व्हॅल्यू ॲडेड पर एम्प्लॉई वाढेल. प्रणव, तू आहे त्या सेटअपमध्ये जर प्रोडक्शन वाढवलं तर सेल्स फॉर फिक्स असेट वाढेल आणि हे जर वाढलं तर आपला रोटाही वाढेल. मग सरांची ROE पण वाढेल. मग ही कंपनी बंद होण्याची वेळच येणार नाही. योगेश, तू परचेस बघतो ना. हो सर. आपल्याला कमीत कमी प्राईसमध्ये मटेरियल आणलं पाहिजे. त्यासाठी तुझ्याकडे काय काय पर्याय आहेत? सर, मी आपल्या कंपनीमध्ये येणाऱ्या मटेरियलसाठी ऑल्टरनेट सप्लायर शोधतो. त्यांच्याकडून ते क्वालिटी मटेरियल देतील याची खात्री करून घेतो. पण यासाठी सर मला क्वालिटी डिपार्टमेंटची मदत लागेल सर. आणि आपले करंट सप्लायरकडून मी नेगोशिएट करून प्राईस कमी करण्याचा प्रयत्न करतो. अरे त्या स्टोअर्समधल्या सुधांशूला पण बोलाव रे. तुम्हा दोघांना मिळून एक महत्त्वाचं काम करायचं आहे, म्हणजेच इन्व्हेंटरी टर्नओव्हर कमी करायचा.
म्हणजेच कमीत कमी इन्व्हेंटरी स्टोअर करायची, पण प्रोडक्शन लाईन बंद पडणार नाही याची काळजी घ्यायची. म्हणजेच सर्व मटेरियल जस्ट इन टाईम आलं पाहिजे, अगदी लीन मॅनेजमेंट सारखं. आणि एक सर्वात महत्त्वाचं, तो स्टोअर्समधलं सर्व नॉन मुव्हिंग स्टॉक बाहेर काढा, त्याची विल्हेवाट लावणं पण तितकंच महत्त्वाचं आहे. तुषारच्या ज्ञानात भर पडल्यामुळे तो इनलाइटन झाला होता. तो सर्वांना इन्स्पायरही करू लागला होता. तो हे सगळं करत असताना त्यांनी मॉनिटरिंग आणि रिव्ह्यू करायचं सोडलं नाही. तो डेली, विकली, मंथली रिव्ह्यू घेऊ लागला होता. 30 डेज नंतर आमच्या कंपनीमध्ये रिझल्ट इफेक्ट दिसायला लागले होते. 60 डेज नंतर तर रिझल्ट्स मिळाले आणि 90 डेज नंतर काय झालंय बघायचंय. सर, मी आपली मटेरियल कॉस्ट 4% खाली आणली. अरे वा, खूप छान. तुषार सर, आपल्या बऱ्याचशा कस्टमरने 10 ते 12% रेट रिव्हिजन दिलेली आहे. आता मला सांगा की आपल्या MSR मध्ये किती सुधारणा झाली आहे? हो, आपला MSR खाली आलाय. रुपल मॅडम डिटेल रिपोर्ट येणारच आहेत. सर, मी आपल्या सप्लायरकडून रेट व्यतिरिक्त लीड टाईमही कमी करून घेतला. यामुळे आता आपल्याला इन्व्हेंटरीची गरज नाही लागणार. आणि सर, या सुधांशूने जो नॉन मुव्हिंग स्टॉक बाहेर काढलेला आहे त्यामुळे प्रोडक्शनला एक्स्ट्रा जागा मिळाली. आता मला सांगा, त्या एक्स्ट्रा जागेमध्ये आपण जर प्रोडक्शन काढले तर आपला रोटा वाढेल का? हो, नक्कीच. तुषार सर, आपले रिसिवेबल पण 90 वरून डायरेक्ट 54 दिवसांवर आलेत. TM आणि मी मिळून कस्टमरला चांगला फॉलोअपचा तडकाच लावला होता. अरे वा, खूप छान. तुम्ही सगळ्यांनी मिळून खूप छान प्रयत्न केले आहेत. मी रुपल मॅडमची अगदी आतुरतेने वाट बघत आहे. बधाई हो, बधाई हो. अरे, तुम्ही लोकांनी असं काय केलं की कायापलटच झाली. रोटा सुधारला आणि सरांची आरोही पण. वह आरोही मिल गई क्या सर को? अरे, हसायचं बंद करा. सगळ्यात भारी बातमी म्हणजे सरांनी आपले फायनान्शियल स्टेटमेंट्स बघून सगळ्यांना पार्टी द्यायची ठरवली आहे. बघितलं, ठरल्याप्रमाणे प्रत्येक डिपार्टमेंटनी आपापल्या डिपार्टमेंटमध्ये काम करून आणि टीमवर्क करून कंपनीचा रोटा वाढविला. आणि ठरल्याप्रमाणे सरांनी पार्टीही दिली. आमची टीम पार्टीमध्ये कशी नाचली आहे ते बघायचंय. Do you know Desi Nach? What's Desi Nach? बैल जैसे धूल उड़ा के सींग उठा के तुम भी नाचो, बाज जम के ताल ढोल बेटा राजू उड़ के नाचो। हीरो से भी तेज कोई कर सके जो बेद नाचो, अस्तबल में घोड़े जैसे भाग डोर छोड़ नाचो, बिकती जो तो रोट मोटा मिर्च खा के ऐसे नाचो। हाँ जा छोरे, हाँ जा गोरे, हाँ जा छोरे, नाचो 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 वीर नाचो, नाचो 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 यार नाचो, नाचो 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 कच्ची कैरी जैसा खट्टा नाचो, नाचो 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 बिच्छू काटा लागे ऐसा नाचो। Now I think रूपल मैम आपने काफ़ी पेशेंटली समझाया रेशियोज. बीइंग अ चार्टर्ड अकाउंटेंट स्टिल आई एंजॉयड इट एंड मुझे ऐसे लगता है हर डिपार्टमेंट को रेशियोज के बारे में पता ही होना चाहिए, जो अभी आप लोगों ने प्रूव ही कर दिया. सो कुछ इतने इंटरेस्टिंग प्रेजेंटेशन के बाद देर आर सम क्वेश्चंस ऑडियंस से. अगेन आप लोग मराठी में जवाब दे सकते हैं. पहला सवाल इज़, आपकी कंपनी का करंट रोटा क्या है और पहले क्या था? आई थिंक तुषार इज द प्लांट हेड, सो श्योर. मैम, हमारे इस क्वार्टर का एनुअलाइज रोटा है 38%. पिछले साल का हमारा रोटा था 22%. और उसके पहले का रोटा उससे भी कम था. मैं नया ज्वाइन हुआ हूँ, इसलिए मुझे पिछले की टीम के बारे में नो कमेंट्स. स्मार्ट आंसर. सो ये आंसर से मुझे ये क्वेश्चन आ रहा है कि ये जो इम्प्रूवमेंट है ऑलमोस्ट 18%, और ये मैंने स्लाइड में देखा 90 डेज में. सो एक्चुअली आपने 90 डेज में किया? मॅम, त्याचं उत्तर मी देईल. हो, आमचं 90 डेजमध्ये झालं आहे. जसं तुषार बोलला की मार्चमध्ये आमचं होतं 22% आणि जून 25मध्ये ते झालं आहे आमचं 38%. हे आमचं 90 डेजमध्ये झालेलं आहे. पण हे मी असं म्हणेल की जे 1.5-2 वर्षापासून करण्यात आलेले एफर्ट्स आहेत जुन्या एम्प्लॉईंचे, त्यांच्यामुळे हे सक्सेस झालेलं आहे असं मला वाटतं. अगेन अ स्मार्ट आन्सर.
ॲमेझॉनचे जेफ सर एक त्यांचं सुंदर वाक्य आहे, इट टेक्स 10 इयर टू मेक अ ओव्हरनाईट सक्सेस. ह्याचं क्रेडिट मी आमच्या जुन्या एम्प्लॉईजना म्हणजे लुंगाडे काका आणि TM हे आमच्याकडे 1994 पासून वर्किंग करतायत. आणि ह्याचं क्रेडिट मी त्या एम्प्लॉईंनाही देईल. ते आमचे एम्प्लॉई नंबर 1 आणि 2 आहेत. यस, अल्टीमेटली टीम वर्क हेल्प्स. एग्जैक्टली. और लास्ट क्वेश्चन है, स्लाइड्स में देखा आपने लेबर अपॉन सेल्स लिखा था, बट आपने वेब को मेंशन किया, तो थोड़ा डिटेल में समझाएंगे इस बारे में? यस, आई विल आंसर दिस क्वेश्चन. एक्चुअली हमारी स्विचेस जो हैं उसके 2 मेन कंपोनेंट्स हैं, सिल्वर और कॉपर. सिल्वर का प्राइस हर रोज़ फ्लक्चुएट होता है, कॉपर का प्राइस 15 दिन में फ्लक्चुएट होता है. तो हमारे स्विचेस के प्राइस भी फ्लक्चुएट होते हैं और हम कस्टमर्स से उसका रिविजन लेते हैं. सिंस द रिविजन इज़ बेस्ड ऑन एन रिविजन ऑफ सिल्वर एंड कॉपर, सो वी डोंट गिव दैट क्रेडिट, बट इंस्टेड द डिफरेंस ऑफ सेल्स प्राइस टू मटेरियल कॉस्ट, जो डिफरेंस है हम उसको केटर करते हैं एंड वी टेक दैट फॉर कैलकुलेशंस ऑफ वैल्यू एडिशन पर एम्प्लॉय पर हेड एंड वैल्यू एडिशन पर एम्प्लॉय कॉस्ट. Okay. Thank you again. Thank you, SEPL team. Thank you. As we come near to the end of Vijaypath session, I will call upon respected Bagwe sir on stage. I will request Amar Vaidya sir to please escort him on the stage to felicitate all the presenters of today's session. I will invite Sanjay Tools team to come first for felicitation. Next is Vibhavari Switchgear team. This is Sanjay Tools team. Vibhavari Switchgear teams, आप लोग आ सकते हैं. I will request Konark team to be next in lineup, please. Konark team. Next is Gopte Electro System team. Gopte Electro System team, आप लोग आ सकते हैं. Next is Eligo Horizon team. This is Gopte Electro System team. Eligo Horizon team. Next is Technocrats team. You can line up next. Technocrats team. Next is Sahyadri Agrovet team. Please line up. Sahyadri team. And last but not the least, Shirke Electro Private Limited team. Shirke Electro Private Limited team.
यू सर, एंड हम सबको इंतज़ार है आपके वर्ड्स ऑफ विजडम का।